लग्न झाल्यावर बाई ही तेव्हाच खुश असते जेव्हा आपला नवरा हा आपल्या प्रेमासोबत राहत असतो आणि त्यांनी प्रेमासोबत राहिले की आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो बघा। तर चला पुढं आपण आता तुम्ही बघितलंच असेल माझा सेकंड पार्ट, आता हा थर्ड पार्ट आहे कारण की भरपूर मोठा होता आणि 1 डेची ट्रिप होती त्यामुळे भरपूर लॉंग झाला। मस्त जेवणात मेनू तुम्ही बघितलाच असेल, इतका होता पण बघून काही मला गेलंच नाही, फक्त थोडंफारच खाल्लं मी। त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली, त्यानंतर आता तिथं मस्त असं पूल होता, लई भीती वाटत होती, खाली सर्व मासे होते बघा, भरपूर असे मासे होते। त्यानंतर तिथं सेल्फी पॉईंट पण होता फोटो वगैरे काढायला आणि मस्त असं झोका होता, निवांत झोप येत होती मला खरं तिथं। आणि त्यात हे मला झोका देत होता, त्यात अजून जरा आनंद येत होता, कोणीतरी आपल्याला झोका दिला ना खरंच खूप भारी वाटतो बघा। आणि नंतर मी ह्यांना म्हणलं तुम्ही पण बसा मी तुम्हाला देते, तर मस्त ते झालं। मग मी जेवण वगैरे करून झालं, मी पण गेली मस्त एवढं थंडगार पाण्यामध्ये ना, थंडी तर इतकी, पण पाण्यात तर जायचंच होतं कारण की एन्जॉय का आपण दररोज करत नाही, कधीतरीच करत असतो, त्यामुळे म्हणलं काय पण होतं, थंडी वाजू किंवा काय पण असो। लगेच मी गेली तर मयंक पण लगे रेडीच, तर मयंक पण मस्त पाण्यामध्ये, इतकं गार पाणी होतं ना पाय ठेवता येत नव्हतं, तरी पण हा मयंक उठला। आणि माझी काही नाही ओळखची गरज लागत नाही बघा, आपण चालता फिरता मैत्रिणी बनवत असतो, तर मी सुद्धा तिथं मस्त एन्जॉय करायला मैत्रिणी बनवल्या, मस्त एन्जॉय केला। त्यानंतर ना कपडे वगैरे चेंज केले आणि मस्त झोका खेळला बघा परत एकदा, कारण की लास्ट टाइम होता आणि जायचं होतं, आता हुरडा पार्टी करायची होती। तर मस्त अशी बघा मी तयार झाली आणि मयंक पण मस्त केली तयारी त्यांनी, आणि मस्त असा आम्ही आता हुरडा पार्टी करत आहे। तर तुम्ही सुद्धा केलीच असेल मला वाटते नक्कीच, आणि जे गावाकडे असतात त्यांना तर ह्या गोष्टी एकदम नॉर्मल आहे बघा, इथं आम्हाला कधीतरी भेटतं म्हणून आम्हाला भरपूर असा आनंद होत असतो ह्या गोष्टीचा। तर झाली आमची मस्त अशी 1 डे ट्रिप, कशी वाटली नक्की सांगा, आवडलीच तर लाईक करायला विसरू